आता आणखीन एक पॉझिटिव्ह बातमी आहे सोलापूरकरांसाठी। सोलापूरकरांना उजनीचं पाणी 5 दिवसांमध्ये मिळणार आहे। सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणामधून 6000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। हे पाणी आता पंढरपूरमधील चंद्रभागेच्या पात्रामध्ये दाखल झालंय। ऐन उन्हाळ्यामध्ये चंद्रभागा नदी आता उजनीमधील पिण्यासाठी सोडलेल्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहतीये। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। या पाण्याचा पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा या परिसरातील नागरिकांनाही लाभ होणार आहे। उजनी धरणातून सोलापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी 6000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग प्रवाहित होतोय आणि हेच पाणी खरं तर आता पंढरपूरमध्ये आलंय। आपण पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर आहे। सध्या चंद्रभागा नदी ही खरं तर दुथडी भरून वाहतीये। ऐन उन्हाळ्यामध्ये चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र पाहून खरं तर नागरिक आणि वारकरी भक्तांमधून समाधान व्यक्त होतंय। या पाण्यामुळे पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा आदी परिसरातील नागरिकांची तहान भागली जाणार आहे। हेच पाणी पुढे सोलापूरकरांसाठी जो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा बंधारा आहे, या औज बंधाऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे। 5 दिवस प्रवास करत हे पाणी सोलापूरकरांना पोहोचणार आहे आणि त्यानंतर खरं तर सोलापूरकरांची पिण्याच्या पाण्याची तहान ही भागली जाणार आहे। सध्या सोलापूरकरांना 6 दिवसाआड पाणी पुरवठा होतो। पत्र हे पाणी सोलापुरात पोहोचल्यानंतर हाच पाणी पुरवठा 4 ते 5 दिवसाआड होण्याची शक्यता खरं तर प्रशासनाकडून वर्तवली जाते आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर उजनी धरणातून हे जे सोडलेलं पाणी आहे, हे पाणी आता पंढरपूरकडून सोलापूरकडे जात आहे। त्यामुळे निश्चितच येत्या 5 दिवसानंतर सोलापूरकरांची पिण्याच्या पाण्याची तहान ही भागली जाणार आहे। चंद्रभागेच्या तीराहून संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।